मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पांझरा नदीला महापूर। मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी पूरस्थितीची अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी। साक्री तालुक्यातील सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो। पांझरा नदीला महापूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वृद्धेची सोनपत धूम स्टाईल लांबवणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात मुद्देमालासह केले जेरबंद। जैन धर्मियांचा पवित्र सण पर्युषण पर्वानिमित्त मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी। गोंदूर तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सरपंच अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जलपूजन। धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे नकाने तलावात सोडण्यात आले मत्स्यबीज। बदली सफाई कामगारांना मनपाने कायम सेवेत सामावून घ्यावे यासाठी दिलीप अंकुशे यांनी क्युमेन क्लब समोर सुरू केले बेमुदत आमरण उपोषण। आता बातमीपत्र विस्ताराने। अक्कलपाडा धरणातून सुमारे 43,900 क्युसेक पाणी पांझरा नदीत सोडण्यात आल्याने पांझरा नदीला महापूर आलाय। मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी पूरस्थितीची अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून नियुक्त अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। अक्कलपाडा धरणातून रविवारी 31,300 क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने व विसर्ग अधिक वाढण्याची शक्यता असल्याने पांझरा नदीस पूर आला आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसह पूरस्थितीची पाहणी केली। तसेच सर्व पुलांना भेटी देत नियुक्त अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। पांझरा नदी व अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून विसर्ग वाढल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे रविवारपासून निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोरी पुलापर्यंत पाणी गेले होते। तेव्हापासून मनपाकडून खबरदारी घेण्यात आली आहे। दरम्यान सोमवारी अक्कलपाडा प्रकल्पाचे 14 दरवाजे 1 मीटरने तर 3 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले। निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून सोमवारी दुपारी सद्यस्थितीत 38,500 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आल्यामुळे पांझरेला मोठा पूर आला आहे। त्यापूर्वीच मनपा प्रशासन व शहर वाहतूक शाखेने प्राप्त सूचनेनुसार गणपती पूल, लहान पूल व इतर पुलांवरील वाहतूक बंद केली। यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। केवळ मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू असल्यामुळे मोठ्या पुलासह अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सदर पुरांची मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त हेमंत निकम, शोभा बाविस्कर, समीर शेख, अभियंता चंद्रकांत ओगले, सचिव मनोज वाघ, चंद्रकांत जाधव, प्रसाद जाधव, किशोर सुडके, भूषण ढवळे, कैलास लांबगे आदी उपस्थित होते। धुळे शहरामध्ये अक्कलपाडा धरणाचं पाणी जे सोडलेलं आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी आलेलं आहे। पूर परिस्थिती आहे। 35,000च्या आसपास पाणी 35,000 क्युसेक इतकं पाणी सुटलेलं आहे। आपल्या जे लो लाईंग एरिया आहेत धुळे शहराच्या तिथं पाणी यायची, त्या भागामध्ये वस्तीमध्ये पाणी जायची शक्यता आहे। तर त्या नागरिकांना हलवण्याचं नियोजन आम्ही पूर्ण केलेलं आहे। त्यांची पर्यायी व्यवस्था त्या भागामध्ये केलेली आहे आपण। आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग आणि आपली आपत्ती व्यवस्थापनाची टीम सगळी पूर्णतः रस्त्यावर आहे। ती सगळी जण कार्यरत आहेत। रात्रभर आपण अनाउन्समेंट करत होतो नदीला पाणी वाढलंय आणि लोकांनी जाऊ नये। त्यांची जनावरं वगैरे हलवण्याच्या संदर्भात पण आपण सूचना दिलेल्या आहेत। आमच्या फायरच्या सगळ्या टीम रस्त्यावर आहेत जेणेकरून नागरिक कुठलंही ऍडव्हेंचर करणार नाही। आता आपण बघितलं कालिका देवीचा पूल, त्याच्यानंतर तिकडचा मोगला इथला पूल, त्यानंतर आता हा पूल सावरकर पुतळ्याच्या इथला पूल पण आपण आता बंद केलेला आहे नागरिकांना येण्या जाण्यासाठी। नागरिकांनी कुठलंही ऍडव्हेंचर करू नये अशी माझी विनंती राहील। आमच्या सगळ्या टीम सतर्क आहेत। सगळी कामं निश्चित होतील। आमचे जे आपत्ती व्यवस्थापनाचे जे संपर्क क्रमांक आहेत त्याच्यावर आपल्याला काही नागरिकांना अडचण आली तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा। माझा स्वतःचा नंबर, आमच्या बऱ्याच स्टाफचा नंबर लोकांकडे आहे। लोकांना जिथं जिथं अडचण येईल त्यांनी आमच्याशी संपर्कात राहावं। साक्री तालुक्यातील लाठीपाडा, मालनगाव, जामखेडी धरण ओव्हरफ्लो झाले असून पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणातून 43,900 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। अक्कलपाडा प्रकल्पातून 43,900 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला असून पांझरा नदीला महापूर आला आहे। त्यामुळे पांझरा नदी किनारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पांझरा नदी व अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने
तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून विसर्ग वाढल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे पांझरा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे काही गावांचे संपर्क सुद्धा तुटला असून धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तरी पांझरा नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, नदी पात्रात उतरू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. धुळे शहरातील देवपुरातील अनमोल नगरातील वृद्धेची सोबत धूम स्टाईलने ओरबडणाऱ्या छोट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात मुद्देमालासह जेरबंद केले. धुळे शहरातील देवपुरातील अनमोल नगरात रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोनपत दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्याने रविवारी सायंकाळी ओरबडून नेली होती. याबाबत देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर चोरट्यास अवघ्या काही तासात मुद्देमालासह जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अनमोल नगरातील रहिवासी पुष्पावती पंडित चौधरी या वृद्धा रविवारी सायंकाळी 5:15 वाजेच्या सुमारास अनमोल नगरकडून नेताजी ग्राउंडकडे पायी जात होत्या. यावेळी ॲक्टिव्हावरून एक इसम त्यांच्या दिशेने आला व त्याने गळ्यातील सुमारे 1.5 लाख रुपये किमतीची सोनपोत ओरबाडली. जाताना त्याने श्रीमती चौधरी यांना जोरात धक्का दिल्याने त्या खाली पडून त्यांना मुक्का मारही लागला होता. यात सदर इसमाचा मोबाईल खाली पडला होता. या घटनेनंतर पुष्पावती चौधरी यांनी तातडीने देवपूर पश्चिम पोलिसात फिर्याद दाखल केली होती. शिवाय मोबाईलही पोलिसांच्या स्वाधीन केला होता. त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीची मदत घेत चेन स्नॅचिंग करणाऱ्या भामट्यास अवघ्या काही तासात जेरबंद केले आहे. सदर भामटा हा नकाने रोडवरील छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे नदी किनारी उभा होता. या भामट्याचे नाव हेमंत बालकिशन सोनी, वय 38, राहणार महावीर सोसायटी, धुळे असून त्याच्याकडून 3 तोळे वजनाची सुमारे 1.5 लाख रुपये किमतीची सोनपोत व 15,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, प्रकाश पाटील, प्रकाश सोनार, दिनेश परदेशी, आरिफ पठाण, पंकज खैरमोडे, रवी किरण राठोड, निलेश पोद्दार, सुशील शेंडे, हर्षल चौधरी तसेच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे मनोज साठे, किरण साबळे, सुनील राठोड, गौतम सिरसाट आदींनी केली. पंडित चौधरी, मी अनमोलनगरमध्ये राहते. मी संध्याकाळी 5:15 वाजता फिरायला जात असताना एक तिकडनं गाडीवरनं एक जण आला आणि माझी माळ तोडून जोरात झटका दिला. मी पण त्याला झटका दिला. तो खाली पडला, मी पण इकडे पडली. त्याचा मोबाईल खाली पडला. मी हे करून झटापटी करून त्याचा मोबाईल हिसकून पळायला लागले आणि माझा जीव असून मी एका बाईकडे जाऊन बसली. काल संध्याकाळी नेताजी रोडच्या भागामध्ये एक चेन स्नॅचिंग झाली होती. त्याच्यामध्ये ज्या महिला होत्या त्या साधारणतः 65 वर्षाच्या आहेत आणि त्यांनी अतिशय प्रसंगावधान दाखवून जेव्हा त्याच्याकडून चेन हिसकवली गेली तर त्या झटापटीमध्ये त्यांनी आरोपीचा मोबाईल फोन काढून त्यांनी नेला. याचप्रमाणे तिथे जे एक बंगला होता त्या बंगल्यामध्ये देखील CCTV आपल्याला अतिशय चांगलं त्याचं क्लिपिंग मिळालं आणि या दोघांच्या आधारे आपण आरोपीला आज तात्काळ अटक केलेली आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही एक आवाहन करत आहोत की ज्या ज्या ठिकाणी आपलं घर आहे तर एक कॅमेरा स्वतःसाठी, एक कॅमेरा समाजासाठी असं म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी CCTV लावायचं एक मोहीम हाती घेतली आहे. त्याच्याने जास्तीत जास्त CCTV आपण आपल्या परिसरात लावावे असं पोलिसांकडनं आवाहन करण्यात येत आहे. जैन धर्मियांचा पवित्र सण पर्युषण पर्वानिमित्त महाशिवरात्रीची दुकाने बंद ठेवावी अशी मागणी भाजप धुळे जिल्हा जैन प्रकोष्ठातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. जैन धर्माचा सण पर्युषण पर्वानिमित्त 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावी अशी मागणी भाजप धुळे जिल्हा जैन प्रकोष्ठ सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 31/8/2024 पासून ते दिनांक 8/9/2024 पावेतो जैन धर्मियांचा अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पर्युषण महापर्व हा 8 दिवसांचा सण असून या कालावधीत आपल्या क्षेत्रात येणारे मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावी. जैन समाज हा अहिंसावादी समाज असून चातुर्मासमध्ये येणारा पर्युषण महापर्व हा सण सर्व जैन बांधव मोठ्या उत्साहाने कोणतीही हिंसा न करता साजरा करीत असतात. म्हणून या कालावधीत हिंसा न होण्याच्या दृष्टीने संबंधित कालावधीत मांस मटण विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आपण आदेशित करून धुळे शहरातील सकल जैन समाजाला सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश जैन, हर्ष रेलन, पंकज जैन, मयूर काकलिया, गणेश जैन, स्वप्नील चोरिया, दिलीप कुचिरिया, आशिष कुचिरिया आदी उपस्थित होते. जैन प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष उमेश जैन. आम्ही कलेक्टर महोदयांना निवेदन द्यायला आलो होतो की आमचे जैन संवत्सरी पोजिशन येत आहेत
31/8 तर 8/9 या तारखेपर्यंत मांस विक्री बंद ठेवावी याकरता आम्ही निवेदन दिलं. धुळे तालुक्यातील गोंदूर येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सरपंच अनिता पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून साडीचोळीचा आहेर चढविण्यात आला. धुळे तालुक्यातील गोंदूर येथील तलाव 100% भरल्यामुळे सरपंच अनिता पाटील व कैलास पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून साडीचोळीचा आहेर चढवण्यात आला. गेल्या 2 वर्षापासून समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. गोंदूर येथील नागरिक व ग्रामस्थांना पाण्यापासून भीषण टंचाई भासत होती. परंतु यावर्षी चांगला पाऊस आल्याने सदर गोंदूर तलाव हा पूर्ण 100% भरल्याने येथील शेतकरी हा सुखी समाधानी झाला असून शेती व्यवसायाला पूरक असे मुबलक पाणी या ठिकाणी उपलब्ध झाले असल्यामुळे शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी गोंदूर येथील तलाव बघण्यासाठी पर्यटन म्हणून आजूबाजूचे शहर व परिसरातील नागरिक येत असतात. त्यांना गोंदूर तलाव हे अत्यंत निसर्गरम्य स्थळ आहे, त्यामुळे पर्यटन येथे ये जा करत असतात. सदर तलाव 2 वर्षानंतर 100% भरल्याने तलावाच्या पाण्याचे जलपूजन करून साडीचोळीचा आहेर चढवण्यात आला. यावेळी सरपंच अनिता पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य शरद बदाने, किशोर पाटील, रामकृष्ण नेरकर, प्रदीप बदाने, माजी उपसरपंच प्रमोद पाटील, माजी उपसरपंच किशोर पाटील, निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते बापू पाटील, ग्रामपंचायत शिपाई सागर पाटील, कल्याण पाटील आदी उपस्थित होते. भयानक दुष्काळाची परिस्थिती असल्या कारणाने तलाव कोरडा होता. यावर्षी चांगला पाऊस झाला, तलाव भरला आहे. आज पूर्ण गावाचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आज साडीचोळी घेऊन तलाव करण्यात आला. यावर्षी शेतकऱ्यांना आनंदाचं वातावरण आहे. तलाव भरल्यामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळते, त्याच्यातून रोजगार निर्मिती होते आणि आजूबाजूचे जे लोक आहेत शहरातले ते तलाव बघण्यासाठी येतात. त्याच्यातही पर्यटन हे अजून पर्यटनासाठी पण लोक येतात. तलावाला लागून एक गार्डन आहे, पण ते नादुरुस्त परिस्थितीत आहे. त्याची दृष्टी करून ते पर्यटनाला एक चालना मिळेल आणि पर्यटनाला आपण काहीतरी निधी उपलब्ध करावा. सरपंच प्रतिनिधी या नात्याने मी मागणी करत आहे. हा धुळ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि पर्यटन आणि निसर्गरम्य वातावरण आहे. तरी इथं निधी देऊन काहीतरी अजून विकास करावा अशी सरपंच प्रतिनिधी या नात्याने ग्रामपंचायत मागणी करत आहे. गोंदूर गावात मागच्या वर्षी काय होता मग यावर्षी पाणी आला, पाऊस पडला, चांगलाच पाऊस पडला. आमच्या इथं पाण्याचा दुष्काळ होता. आता पाण्यामुळे हे आहे चढवलं, उठी चढवलं आणि आनंदाची बातमी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी, सगळं शेतकरी लोकांना आनंद वाटतो. धुळे शहराजवळील नकारे तलावात धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे सोमवारी 4.5 लाख मत्स्य बीज सोडण्यात आले. धुळे शहराजवळील नकाने तलावात जिल्हा मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे 4.5 लाख मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. सदरचे मत्स्यबीज हे गुजरात राज्यातून वालोड येथून आणण्यात आले आहे. यात कटला व रहू मत्स्य बीजांचा समावेश आहे. यानंतर पुन्हा 3 लाख मत्स्यबीज सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे मत्स्य व्यावसायिकांना एक प्रकारे ऊर्जा मिळाली असून मत्स्य व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सुहालाल डोले, बाला भोई, दिगंबर भोई, किशोर भोई, संतोष भोई, सुभाष भोई, युवराज भोई, कैलास भोई, चंद्रकांत भोई, सुभाष मालचे, चितोडचे पोलीस पाटील श्रावण नाईक, अंकुश भोई, मयूर भोई, आनंदा भोई, विक्की डोले, बंटी डोले, बुटा भोई, पिंटू भोई, सचिन भोई, प्रमोद भोई, छल्लम भोई, परशुराम भोई आदी उपस्थित होते. आम्ही सर्व धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेचे मच्छीमार सभासद यावर्षी सन 2024 ते 2029 पर्यंत पंच कमिटी व मच्छीमारांची मीटिंगमध्ये हे ठरवण्यात आलं की मच्छीमारांनी तलाव करावा, स्वखर्चाने मत्स्यबीज टाकावं असं पंच कमिटीने ठरवलं व सर्व क्रियाशील मच्छीमार आणि इतर ज्यांच्या रोजीरोटीचे व्यवसाय आमचे मच्छीमार त्यांच्या सर्वांनी स्वखर्चाने नकाने तलावात आज 4.5 लाख मत्स्यबीज टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 लाख मत्स्यबीज हे कटला जातीचे आहे आणि 1.5 लाख मत्स्यबीज हे राऊ आहे. ते अतिशय चांगल्या प्रकारच्या हाफ बोटुकली आणि फ्राय साईजचे बिजवाई आम्ही या नकाने तलावात सोडलेले आहे. तुम्ही पाहू शकता की मोठी 20 फुटी 407 आणि एवढे स्ट्रे आणि एवढे थैले या ठिकाणी सबूत म्हणून पडलेले. ते आम्ही मच्छीमारांनी या तलावाचं संरक्षण करायची जबाबदारी, तलाव फी भरायची जबाबदारी, तसेच 20% संस्थेला
प्रति किलो मागे 20 रुपये द्यायचे आम्ही सर्व मच्छीमारांनी कबूल केलं आहे व संस्था कशी पुढे येईल व संस्थेमध्ये उत्पन्न पैसे रुपये शिल्लक राहतील ते त्या उद्देशाने मच्छीमारांच्या कल्याण होईल, त्यांच्या कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल व मच्छीमार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा सुटणार आहे आणि आम्ही तलावाचं सर्वस्वी संरक्षण करून या ठिकाणी लक्ष ठेवणार. मत्स्यबीज 4-5 महिन्यामध्ये हे वाढीस येणार आहे. किलो 3 पावचा कटला राऊ होणार आहे. त्यानंतरच मच्छीमारांना रोजगार भेटेल. तोपर्यंत आम्ही तलावाचं संरक्षण करणं, येणं जाणं सर्व गोष्टी या मच्छीमारांना करावं लागतात. खूप मोठं भांडवल लागतं. आम्ही 10-10, 15-15, 20 हजारचे मत्स्य जाडे घ्यावं लागतात. या अशा पद्धतीने आमच्या एक रात्री बेरात्री अपरात्री येणं जाणं सर्व गोष्टी मच्छीमारांना करावं लागतात. ऊन तानाची पर्वा न करता, पावसाची पर्वा न करता आमच्या पारंपरिक व्यवसाय मच्छीमार बांधव करतात आणि या कष्टरूपी जीवनामध्ये आपला उदरनिर्वाहासाठी हा तलाव संस्थेच्या धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थे ताब्यात आहे आणि सर्व क्रियाशील मच्छीमारांनी आज या ठिकाणी 4.5 लाख मत्स्यबीज टाकलेलं आहे आणि पुन्हा आम्ही 3 लाख मत्स्यबीज या ठिकाणी येत्या 8 दिवसामध्ये टाकणार आहोत. महानगरपालिकेत कार्यरत बदली सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी बदली सफाई कामगार दिलीप अंकुशे यांनी शहरातील क्युमाइन क्लब समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. धुळे महानगरपालिकेच्या बदली सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे यासाठी बदली सफाई कामगार दिलीप अंकुशे यांनी शहरातील क्युमाइन क्लब समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे महानगरपालिकेतील बदली सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला सदर बदली सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास निर्देशित केले होते. त्यानुसार दिनांक 4/3/2024 रोजी सर्व बदली सफाई कामगारांनी कायम सेवेत सामावून घेण्यासाठी आयुक्त धुळे महानगरपालिका धुळे यांना उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ यांचे न्यायालयात दाखल रिट याचिका मधील उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई होण्याकरता नम्र निवेदन सादर केले होते. त्यानुसार धुळे महानगरपालिकेकडून अवर सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई 32 नुसार शासनास बदली सफाई कामगारांच्या कायम सेवेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. धुळे महानगरपालिकेकडून दिनांक 21/3/2013 रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव सादर करून देखील धुळे महानगरपालिकेकडून त्याचा पाठपुरावा न झाल्याने शासनाकडून सदर प्रस्तावावर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे बदली सफाई कामगार दिलीप भास्कर अंकुशे यांनी शहरातील क्युमाइन क्लब समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. धुळे महानगरपालिकेत बदली सफाई कामगार म्हणून 23 वर्षापासून काम करत आहे. आम्हाला महानगरपालिकेने गेल्या 5-7 वर्षापासून नुसतं आश्वासन देत आहे का तुमचा विषय तुम्हाला कायम करण्यात येईल. आमच्याकडं हायकोर्टाचे 2 निकाल लागून माझ्या बाजूनी तरी पण महानगरपालिका आम्हाला कायम सेवेत सामावत नाही आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केले. 11 ग्रामीण खेड्याच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले परंतु बदली कामगारांना कायम करण्यातच येत नाही. किती कर्मचारी? 140 बदली सफाई कामगार गेल्या 40 वर्षापासून बदली कामगार काम करत आहे. मला 20 वर्ष झाली पण मग उपोषणाला मी एकटा बसलो, मला कोणी सपोर्ट करत नाही. त्यांना बोललो ते म्हणतात घरी बसून कोणाला काय भेटन आपल्याला ते एक म्हणून मी रस्त्यावर मरण्यासाठी उतरलो. माझी मागणी आहे मला कायम सेवेत सामावून घेण्यात यावं. ऐकतं साहेब अजून कोणी आलं नाही माझ्यापर्यंत. आले तर सांगेल मी पत्रकार. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पांझरा नदीला महापूर. मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी पूरस्थितीची अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी. साक्री तालुक्यातील सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो. पांझरा नदीला महापूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वृद्धेची सोनपत धूम स्टाईल लांबवणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात मुद्देमालासह केली जेरबंद. जैन धर्मियांचा पवित्र सण पर्युषण पर्वानिमित्त मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी. गोंदूर तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सरपंच अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जलपूजन. धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेतर्फे नकाने तलावात सोडण्यात आले मत्स्यबीज. बदली सफाई कामगारांना मनपाने कायम सेवेत सामावून घ्यावे यासाठी दिलीप अंकुशे यांनी क्युमाइन क्लब समोर सुरू केले बेमुदत आमरण उपोषण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.